जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे 12 फेब्रुवारी, म्हणजे आमच्या दोघांची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. या आत्ताच्या 4 वर्षाआधी 5 वर्षाआधी आमची एंगेजमेंट झालेली. आणि आम्ही बाजूला फोटो बघत असाल आम्ही किती कसे दिसतो. एकदम असं नॉस्टॅल्जिक वाटतंय की 5 years बॅकचा फोटो. असं मी तरी थोडी तशी दिसते, आम्ही एकदम बारीक दिसतोय त्या फोटोज मध्ये. बारीकच होतो मी. माझा फेस मला असं वाटतं अजून पण तसंच आहे किंवा तसंच आहे, म्हणजे बारीक काय बोलते तेवढीच बॉडी आहे, एवढी काय माझी वाढलेली नाही वाटत ते मला, किंवा थोडे इंचेस मध्ये वाढली आहे थोडं. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आमच्या लग्नाच्या पूर्ण सिरीजची. ती जाऊन बघा पूर्ण सिरीज लग्नाची. खूप छान होती. आणि ते दिवस परत आता आठवले मला की अरे हां, एंगेजमेंटला आपण असं केलेलं, डान्स केलेला, संगीत केलेला. हे त्याने फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मी स्टेजवर डान्स केलेला ना गं. आधी नाही करायचं. सो आज असंच काहीतरी आहे. आमच्या घरात एक फंक्शन आहे आणि तो फंक्शन तुम्हाला कालच्या ब्लॉगवरून थोडासा क्लिक झाला असेल की काहीतरी फंक्शन आहे किंवा कार्यक्रम आहे. आणि गावात चाललो आहे. तुम्हाला अजून एक हिंट देतो. गावात चाललो आहे आणि मग तिथून आम्ही सगळे रेडी होऊन मग जाणार आहोत तिथे पुढच्या ठिकाणी. ते तुम्हाला मे बी ह्या ब्लॉगमध्ये दिसेल किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल की काय फंक्शन होतं आणि कुठे गेलेलो आणि काय. सो आम्ही सगळे एक्सायटेड आहोत ह्या गोष्टीसाठी. खूप आधीपासून एक्सायटेड होतो. आणि सगळ्यात पूर्ण फॅमिली, पूर्ण दुर्गे फॅमिली. आणि भेटूयात सगळ्यांना त्यांना पण. आणि बघा मजा. चल, भरपूर सारे पीस मिळतात. लास्ट टाइम आम्ही आणलेले मटर, पण ते असेच फ्रीजमध्ये ठेवून, भरपूर होते ना, तर असेच ठेवून त्याला मोड आले आणि ते खराब झाले. सो दिस टाईम आम्ही डिसाईड केलं की थोडं त्यांना असं आपण जे स्टोअर करण्यासाठी थोडं बॉईल करूया. आणि मग ते रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित डीप फ्रीझरमध्ये ठेवलं की जेव्हा पाहिजे नंतर यूज करू शकतो. सो लॉंग टाईम ह्याची सेल्फ लाईफ वाढते त्याच्याने. सो ते केले. ब्रेकफास्टची तयारी. ब्रेकफास्ट की जेवणाची काय खिचडी बनवतात का तुम्ही? भाजी, मिक्स भाजी बनवायला. ब्रेकफास्टला नाही, दुपारचं जेवण. ब्रेकफास्टची नाश्ता झाली भाजी. बाबा आता काय मलेशिया, लंकावी रिटर्न्स. सगळ्यांनी आपण मस्त रेडी होऊन जायचं आहे ना संध्याकाळच्या फंक्शनला. पटपट तयारी करा. आपण छान मस्त रील बनवायचो. दिपे बाबा, दिपेचं पण आमच्या लग्न आता. मी तर गाजर उभं खाऊन टाकलं. पालक पनीर. आई काय सांगते माहिती आहे का? आई सांगते की हे बनवायला कामवाली येते. नाही, आईला सगळं ॲक्च्युअलमध्ये भाकरी आईच्याच आम्हाला आवडतात, पण कधी हो चपाती पण आईच्याच आवडतात. हरभऱ्याच्या झाडावर काय खरी गोष्ट आहे ते. आणि आमचे लगेच खायला बरं. हां, झटपट खायला. नंतर काय नाही बिघडतात. काय बनवतोय? भाजी. आई थांब, पालक काय? हे काय विषय? हो, इथे आम्ही अगारोचा हँड ब्लेंडर प्लस चॉपर यूज करतो आहोत पालक फाईनली चॉप करण्यासाठी. तर टेक्नॉलॉजी आहे म्हणून यूज करतो. तर मस्तपैकी छान असे फाईन चॉप होतात. तर या अगारोच्या हँड ब्लेंडर प्लस चॉपरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, नक्कीच जाऊन चेकआउट करा. तर तुम्ही बघा एकाच झटक्यामध्ये पालक एकदम छोटं होऊन जातो. बघू, चालू कर जरा, बघू काय विषय.
चला चला चला, आता गावात राहायला जायला लागेल आपल्याला थोड्या दिवस. आम्ही म्हणजे आम्ही पण येणार आहेत. डायरेक्ट येणार. आता कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी सगळ्या गोष्टीला जायला लागणार आहे. आणि मस्त मस्त आता कपडे बिपडे काय म्हणतात, कपड्याची तयारी म्हणजे शॉपिंग चालू होईल आमची ट्रेडिशनल कपड्यांची, कारण की फंक्शन तसे आहेत की सगळ्या गोष्टी तशा आहेत. सो लेट्स सी, बघूया काय काय. तुम्ही पुढे कनेक्ट राहा, कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे काय आहे. आणि या आजच्या नंतरचे ब्लॉग तुम्हाला सगळे इंटरेस्टिंग असणार आहेत, सगळे छान असणार आहेत. आणि आम्ही कुठे कुठे काय काय कुठे जाणार आहोत ते पण तुम्हाला कळेल, कारण की आज आहे आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. आणि फाल्गुनीला माहीत नाही, गेस काय माहिती बोलली तर नाही. सीमाबाईंनी सकाळी मेसेज केला तेव्हा मला लक्षात आलं ॲक्च्युली. म्हणजे हे अशा एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी कोण सेलिब्रेट करतं यार? तुम्ही करता का एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघूया, छोटंसं सरप्राईज देतो. मी रेडी झालो आहे, हे बघा. परत पार्सल परत तुम्हाला तर रील बघायला मिळतील आणि लिंक मागा तुम्ही या सगळ्याच्या. नाही, ऍक्च्युली थोडीफार जाण्याची पण तयारी आहे, त्यासाठी सुद्धा फायनली फाल्गुनीला सांगितलंय का कुठे चाललोय आणि काय ते. क्यूट ड्रेस मी ऑर्डर केलेला, पण ती थोडं साईज मला इश्यू वाटते. म्हणजे मला वाटतं की अजून लहानच आहे म्हणून खूप नाही एवढंच काय होणार नाही तिला, म्हणून आता नाही होणार आता, पण हे शॉर्ट होईल खूप. फ्लिपकार्टवर छान छान असतात कपडे. येस, चला मी निघतो ऑफिसला, तू पण रेडी हो आणि भेट मला. माझं मी काम आवरून घेतो, माझं मी काम आवरून घेतो, मग नंतर जाऊया पुढे. आज मी कुठेच जाणार नाही, बिकॉज काय बोलतात, मला थोडंफार रूम पण क्लीन करायचं आहे, प्लस साड्या आहेत त्यांना फॉलबिडिंग. हे सगळं कर. CBDला जायचं आहे आपल्याला दुपारी. तू रेडी होऊन मला घ्यायला आहे, मी काय गाडी नाही घेणार आहे, मला ऑफिसच्या इथून पिक कर. ओके, चलो बाय बाय. चला म्हणजे एअरपोर्टला नाही, चला कोर्टात चला. दोन डायव्हर्जन होते, एक बेलापूर वाशी आणि एक एअरपोर्ट. होपफुली लवकरच अभिनयला मला एअरपोर्टला, जसं त्यांनी सांगितलेलं. यावेळेस आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे, बघूया काय सरप्राईजच असणार आहे. जायचं हे नक्की आहे, तिला सांगितलंय, पण डेट मी 2 दिवस आधी 3 दिवस आधी सांगेल. ऍज युजल जायचंय, कुठेतरी जायचंय 3 दिवस आधी, पण याच्यासाठी की कपडे रेडी म्हणजे तसे रेडी करायला लागतील. आहे. मी माझा स्टॉक ठेवलेला आहे ट्रेडिशनल कपड्यांचा, वेस्टर्न कपड्यांचा. पॅकिंग करायला फक्त तेवढं. नानूचं काही नाही बिचारीचं. नानूचे ऍक्च्युली ना कपडे म्हणजे लगेच शॉर्ट होतात घेतल्यावर, तर तिचे त्याचे लास्ट मोमेंटलाच घ्यायला लागतात जे काही शॉपिंग येते. मी तर बोलतो नानूचे कपडे तिथे जाऊन घ्यायचे, तिथेच मी इथे काय तुला आता तू नेतो कुठे, तिथे जाऊन घ्यायचे. मी बोलतो ना तिथे जाऊन घ्यायचे, तिथे मिळतील. असं आहे का? आणि या महिन्यात खूप सारे ब्लॉग येणार, मला आत्ताच एवढं बघायला मिळाले असतील. अजून 2-3 ब्लॉग असे आहेत की एडिटच नाही केले. मला ऍक्च्युली खूप बिझी होता हा महिना, पण हे बरं वाटतंय बिझी असलं ना की बरं वाटतं. असं थोडं असं होतंय काम म्हणजे आधी पण फिरत होतो ते पण बरं वाटायचं, पण हे आता बिझी पण बरं वाटतंय. म्हणजे युज टू झालं. मला ज्या दिवशी एखाद्या दिवशी काम नसेल ना माझी चिडचिड होते, असं झालंय. आता ते पाहिजे, काम पाहिजे. आणि जसं तुम्हाला दिसतंय मी भरपूर ऍक्टिव्ह झाली आता इंस्टाग्राम वरती, आणि मी डिऍक्टिव्ह झालो इंस्टाग्राम सगळं एडिटिंग पासून. एवढा मला बोलायचं ना, आता मी एडिटिंग करायला पण शिकलीये. सगळं जे काही येतात इंस्टाग्राम वरती ते सगळे काही मीच एडिट करते, मीच. आता मला त्याची आवड निर्माण झालेली आहे. मला वेळच जिथे कपडे असतात ते तिथे तुला मी ऑप्शन असते. मला वेळच नाही नाही काय जिथे कपडे तिथे मी, जिथे कपडे तिथे फाल्गुनी. हा, ते आता नवीन अभिनय कुठला तरी असं बेस आणून दिलेला आहे की तू तुझे जे आवडते ते तरी कर, पण कर. तर म्हणून मग त्याच्यामुळे इंस्टाग्राम वरती मी ऍक्च्युली ट्राय पण करते की तेच व्हिडिओ युट्यूब वर पण आपल्या टाकावे, शॉर्ट्सला, पण ते मला अजून वेळ पण नाही मिळत आणि
करेल टाकेल करते आणि विसरून जाते मी. सो ते पण लवकरात लवकर चालू करेलच. तर मला ना, मी एवढे दिवस एकटीच येत होती CBD कोर्टात. आज मी अभिला बोलली थोडं तुला काम नसेल तर तू पण चल, कारण मला एकटीला त्या रोडवरती यायला ना बोर होतो. मग मी रोज कोणाला तरी फोन लावते आणि बोलत बसते, जेव्हा केव्हा येते तेव्हा. कोणतरी सोबत असलं की बरं वाटतं. अभिने एक गोष्ट खूप चांगली केली, जे की मला गाडी देऊन खूप इंडिपेंडेंट बनवलंय. की मी आधी मला त्याचा फायदा नव्हता वाटत, पण आता असं वाटतं की मला खूप फायदा. ऍक्च्युअल मध्ये तिचा फायदा नाही फायदा ते बघितलंच नाही, पण माझं डोक्याचं टेन्शन कमी झालं की इथे घेऊन जायचं, आईला घेऊन जा, हिला घेऊन जा, चेतनाला घेऊन जाते. आता कसं गाडी शिकवली होती की जातात मस्त कुठे जायचं. गाडी शिकवली म्हणजे गाडी येत होती, पण मला ते स्वतःच्या हातात नव्हतं म्हणून तो कॉन्फिडन्सच नव्हता. आता माझ्या हातात असते गाडी तर मला 2 व्हीलर माझी आजकाल निघतच नाही. माझं 4 व्हीलरच निघते. कुठेही जायचं मला असं वाटतं चल पटकन 4 व्हीलर मध्ये फट स्पीड मध्ये जाऊन येता येईल. तर मला आता ते म्हणजे मी आधी नाही बोलत होती अभिला की नको मला कशाला, हेच मी आधी सांगत होतो. आता मी त्याच्यावर डिपेंडेंट नसते. मला CBD कोर्टात द्यायचं तर मला त्याच्या आधी मला त्याच्यावर डिपेंडेंट राहायला लागायचं की तू चल आणि चल करत आमचं अभि वाजवायचं 12:30. माझं काम आवरल्यावरच मी तेच तर. मग ह्याच्यामध्ये तो शेड्यूल मॅनेज करेल, माझा करेल. न्यायदान सर्वश्रेष्ठ दान मला आवडतो. जिल्हा परिषद आवरली आणि लगेच पटपट निघालो, कारण की त्यांना घरी आहे आणि हिला जायचं. आणि मेन गोष्ट मला पण कोर्टात पोचायचं. जेवण नाही आताच एक फ्लाईट लँड झाली. मी लेट काढला कॅमेरा, दाखवायला पाहिजे होतं ना. आणि मी नुसता ऑफिसवरून जाऊन आलो आणि ही मंडळी रेडी आहे की नाही मला माहीत नाही. पप्पा तर रेडी आहेत, बाकी यांची पॅकिंग झाली आहे. इकडे आवाज चालला यांचा. दादा पण रेडी आहे, हे पण रेडी आहेत सगळे. दादा गेला नाही, राहू द्या, तिची पहिले लावायला लागेल, परत मी रात्री लावेल. राहू द्या, काय ना होत, बरोबर आहे. सो दादा गेले, चेतना पण गेली आणि पप्पा गाडी नाही घेत. अरे माझे टुटरू, माझी शिसडू बाळ, बाबा बरोबर येते तू? येते बाबा बरोबर. बाबा त्या गाडीत चाललाय. काय होईल येते बाबा बरोबर दुसऱ्या गाडीत. नाही फालून काच खाली गे डायरेक्ट गावात ना. ठीक आहे, चलो. सो बाकी सगळी गेलेत मंडळी. बघू आता, होपफुली मी पण त्यांच्याबरोबरच पोचेल. माझं एक छोटंसं काम आहे ते करून मी निघणार आहे, म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही जा, मी एकटाच येतो. लेट्स सी. अजूनपर्यंत तुम्हाला काय हिंट नाही आहे, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही, पण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की काय आहे आणि काय नाही. ते एवढ्यावरून तर कळायला असेल की सगळे आम्ही फॅमिली चाललो, बाकीचे सगळे पण आलेत आणि आम्ही पोचतोय सुद्धा. चलो. पोचलेलं आहे दुर्गे निवासमध्ये आणि गाडी बाहेरच लावायला लागेल, कारण की आतमध्ये फुल पॅक झालेली सगळ्यांच्या गाड्या आल्या. आणि दुर्गे बाबू संकुळ इकडे आणि इकडे. आता पब्लिक सगळी आमची वर बसली माहीत नाही. सिनियर ज्युनियर मधले वाटतं त्या दोघी. फाल्गुन तिच्याकडे बघ, चेतना तिच्याकडे बघ, या पण सिनियर ज्युनियर.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी